हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे वसुबारस आणि आम्ही काढलेला आहे थोडीफार साफसफाई, म्हणजे जास्त काही नाही. आम्ही काढलेली आहे, इथलं साफसफाई काढलेली आहे. हे हे तिथलं नको झाडू, इथे काढायची आहे आम्हाला रांगोळी. आता इथे मी रांगोळी काढणार आहे. नग नग मी काढणार आहे रांगोळी. आणि आज आहे वसुबारस, गाईची पूजा असती आणि आज फुलं जाऊन आणाव. तुम्ही आणा जाऊन. चला, हॅप्पी दिवाळी तुम्हा सर्वांना. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजपासून होणार आहे दिवाळीला स्टार्टिंग. आणि सोमवारी आहे गड्यांचं पाणी, जे की उठणं वगैरे लावून करतात. मेन आमचं बाजारात ग्रोसरीज मध्ये उठणंच राहिलेलं आहे. उठणं आणि मोती साबण स्पेशल जे लागतं ते. चला मी करते रांगोळी, तुम्हाला पण दाखवते. ठेव रे ते. इथे चालू आहे आपली रांगोळी वसुबारसची. ते पुसून ठेव सगळं इथं. कॅमेरामॅन जरा नवीन आहे. बस झालं, बस आता सगळं झाल्यानंतर थोडं थोडं छोटे. इथे आपली रांगोळी रेडी आहे वसुबारसची. थोडीफार अक्षर व्यवस्थित आलं नाही, पण चला ठीक आहे, काही नाही. इथे ऑलरेडी झाली. मला याला काढायला लागलेला आहे अर्धा तास. चला आता आपण पुढची कामे करू. पूजा वगैरे कशी होईल ती तुम्हाला दाखवते मी नक्की. आणि हे पहा, हाय फ्रेंड्स, फायनली कालचं राहिलं होतं ग्रोसरी दाखवायचं. जे पाहिजे ते काहीच घेतलं नाही आणि अर्ध तरी संपलेलं पण आहे. तुम्हाला दाखवते मी एकच मिनिट. काय काय घेतलंय आणि काय काय नाही. आजपासून मी फराळाला सुरुवात करणार आहे. आत्तापासून म्हणजे बाहेरही जाऊन यायचं आहे. बघू हे आले तर जायचं आहे बाहेर. जर हे आले नाही तर मग नाही, घरचं फराळाचं वगैरे करणार आहे मी. आज 2 तरी आयटम बनवायचे आहेत मला, कारण दिवाळी ऑलरेडी म्हणजे सहसा सुरू झालेली आहे. आज आहे वसुबारस. चला मी तुम्हाला दाखवते काय काय ग्रोसरीज आणलेली आहे ते. इथे आहेत आपल्या पिशव्या, जे की कालपासून काही मला काढणं झालंच नाहीये. अर्ध मुलांनी काढून खाऊन पण घेतला, त्यांचा खाऊ जो आहे तो. पोहे तर काही एवढे लागत नाही, पण कशाला घेतलेत काय माहिती. आता ठेवायचा खूप प्रॉब्लेम आहे. हे आहेत पोहे. हे असं चटरपटर मी घेतलं होतं खायला, पण ते खाणं झालं नाहीये. हे साबण, हे बिस्किट मुलांचे. आणि हे स्पेशल देवासाठी मी हे तेल यूज करते, खास करून देवासाठी. खायचं तेल आमचं वेगळं घण्याचं आहे खायचं तेल, आणि हे आहे स्पेशल देवाचं तेल. हे पण लागतं आम्हाला, सहसा महिन्याला तर लागतच. हे साखर आम्हाला फ्री भेटलेली आहे, त्या पूर्ण बाजारावर फ्री भेटलेली आहे ग्रोसरीजवर. सगळ्यात मोठा आहे लिक्विड, सगळ्यात मोठा आहे. आता ह्याला मला ना आता किचनच्या खाली तिथेच ठेवायचं. 6 किलोचं आहे लिक्विड. हे बघा, हे आहे लिक्विड. ह्याला असंच ठेवावं लागेल. त्या डब्यात पण मारते की नाही माहित नाही. झालं बघा, 2 पिशव्या भरलेल्या. काय आलेला आहे हे तर फाटलेली आहे पिशवी, फाटून पण गेलेली. एवढं सामान आहे. हे मुलांचं कारण आहे, हे बिस्किट जे की मुलांना फार आवडतात. हे आहेत मखाने. हे कधीच खाल्ले नाहीत आम्ही, आता फर्स्ट टाइम. ह्याला म्हणजे एक मसाला आहे तिथं, त्याच्यासोबत रोस्ट करून खायचंय मखाने. हे की असतात खूप. हे आपलं पेस्ट. हे जिरे, जे की मला 12 महिने खूप जास्त लागतात प्रत्येक वेळेस जिरे. इथे पण आहे साबण 2 झाले साबण, 2 साबण.
आता ह्याला नीट व्यवस्थित लावून ठेवायचंय मला तिथं त्या कॅरेट मध्ये. हे आहे रवा. 2 घेतला होता आम्ही, एकावर एक फ्री होतं आणि ह्याचं पॉकेट फुटल्यामुळे मग एकच घेतलेलं आहे. ऑलरेडी तसं तर घरी आहे रवा. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट हे आपले दिव्यांना जे की आपल्याला आता लागतातच. लक्ष्मीपूजे दिवशी बघा एवढा भारी म्हणजे की घराचा पूर्ण म्हणजे अवतारच बदलून जाते, एवढी पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये. हे त्याच्यासाठी खास हर्षूला हुडकून घेतलेला आहे. हर्षूला माहितीये मी हे यूज करते म्हणून. खूप भारी भारी लागतात ते दिवे. आणि हे आहेत सगळ्यात मोठी गोष्ट जे की मी असेच साबण वापरते, कारण मला छोटेच बरे वाटतात. कारण आपण भांडे घासते वेळेस ना जास्त करून तर ते म्हणजे मेंटच होऊन जातात, म्हणून मी जास्त मोठे काही साबण घेत नाही. जास्त पहिलं लिक्विड यूज करायचे, पण हातांना ना ते साल्ट निघाल्यामुळं लिक्विड काही नाही घेतलं. हे असेच साबण घेतलेली आहेत. आणि हे राहिलेलं होतं हे, आणि एकच आणलेलं होतं. 3 मधले एक आणलेलं होतं, मग आम्ही घेतलेलं आहे पूर्ण पॅक 2चं लिक्विडचं. झालं काही नाही, हे साबणच आहेत छोटे. एवढाच किराणा आहे. आणि एक आहे तिथं साखर, खूप मोठी एवढं आहे साखरेचं. आणि आम्हाला काही कुपन भेटलं होतं यांना, त्याच्यावर फक्त 100 रुपये ऑफ भेटलेला आहे मला. 100 रुपये, बाकी काहीच नाही. ते पण ह्याच्यामध्ये लिक्विड मध्ये 100 रुपये ऑफ. झालं, पिशवी काहीच नाही. एवढ्या बाजारासाठी 4 जण गेलो. 2 पिशव्या किती मोठ्या आहेत की वाटलं. हे झालेला आहे आमचा दीपोळीचा बाजार. आता जे काही लागेल ते आणि थोडंफार राहिलेलं, उठणं राहिलेलं आहे, मोती साबण राहिलेला आहे, कारण ते काल नव्हतं. आजपासून दीपोळीला सुरुवात झालेली आहे. वसुबारस आहे. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step a beat we can make. Life's a tune, sing it till we break. इथे ठेवले 2 देवापाशी. आता ही आपल्याला ठेवायची आहेत उंबरठ्यावरती आणि रांगोळी. Crowds moving like a heartbeat. Skipping stones in city streets we find. इथे आलेला आहे द्वारकादास श्यामकुमार मध्ये. चला, जिथं जायतील तिथं तुमचे मित्र राहतील. इथं आहे साड्याचं सेक्शन. आता मी घेणार आहे इथं साड्या. हा, नागपूर मध्ये नाही, बाहेर गावला जाऊ ओळखी. चला आता साड्या घेऊ आपण. चला बघू आवडती कोणती, दाखवा छान अशा या साड्यांचा बघा. जरा चांगला दाखवा, आवडणार झालं ते. लेटेस्ट मध्ये आलेले नवीन नमुना काही. साड्या एकदा आवडणार मला माझ्या मनासाठी.
इथं आलो दुसऱ्या सेक्शनला, इथंही मला साड्या पसंत पडणार. आणि तिकडे तर ना नेटची भेटते जरी सोन्याची 1 ग्रॅम. हे बघा, सोन्याची जरीची साडी काहीच पसंत पडणार, लय महाग आहेत. चला बघूच पसंत पडत का नाही. आलेलो आहोत यांना कपडे घ्यायला दीपावळीची. मी माझी साडी घेतलेली आहे. हे आहे जेंट्स वेअर. इथे चालू आहे हर्षूची आणि अंशूची मस्ती थोडीफार. तिथे आहे मी. हर्ष आहे का अंश आहे? हाय फ्रेंड्स, तर आता जस्ट आलेली आहे घरी मी. आणि तुम्हाला माहिती आहे मी कुठून आलेली आहे आणि काय नाही ते. कारण जे की मी आज गेले होते साड्या घ्यायला थोड्याफार, तिथं वेअरही केलेल्या आहेत, पाहिल्या पण भरपूर. एवढ्या अनलिमिटेड होत्या ना साड्या, कोणती घेऊन काय घेऊ खरंच काहीच समजत नव्हतं बरं का. खूप म्हणजे एकदम वेगळ्या वेगळ्या खूप सुंदर सुंदर साड्या होत्या. आणि तिथे आम्हाला कंप्लीट, मी 7ला गेलेली, 9 साडे 9 वाजले मला एक साडी घ्यायला, फक्त आणि फक्त एक साडी घ्यायला 9:30 वाजलेले आहेत. आणि फायनली इथे मी घेतलेली आहे साडी, जे की आहे ती ह्या बॉक्समध्ये, ह्या पिशवीमध्ये. ही मी रिओपन तेव्हाच करणार आहे ज्या दिवशी आपली लक्ष्मीपूजा असते त्या दिवशी. मी ना प्रत्येक वर्षी नवीनच साडी घालते, म्हणजे तसं तर गेल्या वर्षी पण नवीनच घातली होती. अशा जरी आणून ठेवलं तरी ती नवीनच असती. आणि ह्या वर्षी खास मी दीपावलीला घेतलेली खूप सुंदर साडी आहे. तुम्हाला जर ही साडी बघायची असली तर थोडा सस्पेन्स ठेवावा लागेल. आणि बायकांना साड्या म्हणल्यानंतर तर खूपच म्हणजे एवढं एक्सायटेड असतात ना बायका, खरंच खूप. आणि साडी खूप सुंदर आहे. तुम्हाला माझ्या ह्या ब्लॉगमध्ये तर काही बघता येणार नाही, तुम्हाला लक्ष्मीपूजेच्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल. ब्लॉगमध्ये एकदम सुंदर आणि एकदम छान साडी आहे. जर तुम्हाला माझी साडी वगैरे पाहायची असेल तर थोडंफार सस्पेन्स ठेवा, कारण त्या दिवशीच मी घालणार आहे आणि तुम्हाला पण त्या दिवशीच दाखवणार आहे. आणि तुम्ही मला नक्की सांगा मला कशी दिसली आणि कशी आहे ती साडी, ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा, स्पेशल महिलांसाठी तर. आणि खरंच एवढ्या सुंदर सुंदर साड्या होत्या, छान होत्या, थोड्याफार जास्त म्हणजे रेंजच्या पण होत्या. पण घेतली आहे मी थोडीफार, म्हणजे रेंज म्हणजे थोडी जास्त चीज घेतली आहे, तेवढी जास्त नाही तेवढी कमी नाही, अशी मीडियम रेंजची घेतलेली आहे. तर चला, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि आता मला थोडंफार फराळाचंही करायचं आहे प्रिपेरेशन. आणि चला, आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटही नक्की करा. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड्स.